मागील महिन्यामध्ये आम्ही आमच्या शाळेमध्ये शेवगाचे एकूण 50 बिया लावल्या होत्या. तर त्याच्यापैकी सरासरी 40 एक बिया उगलेल्या आहेत आणि आज 1.5 महिन्यामध्ये त्यांची उंची सरासरी साधारणपणे 3 फुटाची झालेली आहे. काहींची उंची अजून कमीच पडलेली आहे, पण आपण बघू शकता. तर अशी त्यांची उंची झालेली आहे आणि हे झाड एकदम ठिसूळ असल्या कारणाने त्यांची पडण्याची भीती आहे, म्हणून मी त्यांना काठ्यांचा आधार देऊन उभा करत आहे. तर बघा, तरी काय असतं, शाळा ज्या असतात आपल्या जिल्हा परिषदच्या, शासनाकडून मिळणारा पैसा हा एकदम कमी असतो आणि शाळा म्हणजे आपले कुटुंब असतं. म्हणून जसं आपण आपल्या कुटुंबासाठी किती कमवलं तरी पैसा हा पुरत नाही, तसं शासनाकडून वर्षाला येणारे 10-15 हजार रुपये काही शाळेच्या कामासाठी पुरत नाही. लाईट बिल आहे, स्टेशनरी आहेत, किरकोळ दुरुस्त्या असतात. त्याच्यामुळे काय असतं, आपल्या ज्या अपेक्षा असतात, शाळा आपल्याला अशी पाहिजे त्या हिशोबानं आपण विचार करतो, पण तुटपुंज्या रकमेमुळं आपल्याला काय होतं, शासनाने पुरवलेला पैसा त्याच्यामध्ये कोणतेच कामं होत नाही. लाईट बिल आणि स्टेशनरीमध्येच सगळा पैसा चालला जातो. म्हणून शासनाकडनं आपण अपेक्षा न धरता आपली सुद्धा एक जबाबदारी या हेतून मी आमच्या शाळेमध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकूण 50 बिया लावल्या. तर त्याच्यापैकी 40 बिया उगलेल्या आहेत आणि आज काही झाडं अशी झालेली आहेत, काही हे अजून छोटेच आहेत. तर शाळेमध्ये ना काही झाडे झुडपे अवास्तवप्रमाणे वाढले होते, तर त्यांची सुद्धा शेवगाचे 60 बियापैकी सरासरी 40 सक्सेस झालेले आहेत. तर असा उद्देश आमचा आहे की जर प्रत्येक झाडाने आपल्याला 2,000 रुपये वार्षिक उत्पन्न दिलं तर आपल्या 40 झाडापासून एकूण आपल्याला 80,000 उत्पन्न मिळेल. आणि त्याच्यातून आपले शाळेचे जे काही खर्च असतात, रंगरंगोटी असो, दुरुस्ती असो, वर्ग सजावट असो, गार्डन तयार करणं असो, तर असे जे कामं असतात आपले ते होतील आणि शाळा आपली स्वावलंबी होईल. कारण प्रत्येक गोष्ट ही आपण जर अपेक्षा ग्रामस्थांकडून ठेवली तर ती कधी शक्य होणार नाही. कारण बघा, आज झालेलं असं जिल्हा परिषद शाळेचं की ज्यांच्याकडे पैसा आहे तर त्यांची अशी मानसिकता आहे की जिल्हा परिषद शाळा ही आपल्यासाठी नाहीच, म्हणून त्यांच्याकडून मदतीचा हात आपल्याला मिळेल हे 90% अशक्य वाटतं. काही शिक्षणप्रेमी असतात, त्यांना जिल्हा परिषद शाळेविषयी कळवळा असतो, ते तयार असतात द्यायला, पण 90% जे पालक म्हणा किंवा सुशिक्षित वर्ग असतो तो शाळेला मदत करण्यासाठी थोडं घुटमळतो. मग या उद्देशानं आपण शाळेला स्वावलंबी बनवणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो. आणि आपल्या शाळेला जर मैदान असेल आणि पाण्याची सोय असेल तर आपल्याला असे काही उपक्रम वगैरे प्रयोग करायला काहीच अडचण नाही. ठिसूळ असल्या कारणानं यांना काठ्यांचा आधार खूप गरजेचा आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही यांना सपोर्ट लावतोय, म्हणजे हे झाड तुटायला नाही पाहिजे. नमस्कार संजू, तुम्ही काही काम नका करू शाळेचं, हे गवत उपटायला लावलं तुम्हाला संजू भाऊ. हे झाडा म्हटलं आपले, या झाडांना म्हटलं काठ्या लावायच्या होत्या ना. हो का, चालेल चालेल, काही अडचण नाही. हो का, काय झालं? हो का,
बेटा दोरी वगैरे एखादी. तर या झाडांना असा आधार देणे गरजेचं आहे, चांगला आहे, त्याच्यामुळे याला काही आवश्यकता वाटत नाही. काही झाडं एकदम छोटे आहेत, ते जेव्हा मोठे होतील तर त्यांना सुद्धा असं काठीनं आधार द्यावा लागेल. या ठिकाणी पावलं तर हे चांगलं आहे. या ठिकाणी वाटत नाही. आमची शाळा स्वावलंबी बनवण्याचे आमचे प्रयत्न तुम्हाला आवडले असल्यास कृपया आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.